शिवरायांचा गुप्त खजिना आजही अस्तित्वात आहे का? ही कथा आहे एका खजिन्याची, एका गुप्त खजिन्याची. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धे जिंकली, अनेक किल्ले बांधले आणि एक विशाल स्वराज्य उभारले. पण यासाठी त्यांना पैसा, संपत्ती आणि सोन्याचा भांडार लागलाच असणार नाही का? आजही महाराष्ट्रात एक रहस्य आहे. शिवरायांचा गुप्त खजिना आजही अस्तित्वात आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण इतिहासाच्या पाऊलखुणांवरून भूतकाळात डोकावूया. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धे नव्हते, तर ते एक कुशल प्रशासकही होते. युद्धासाठी लागणारा निधी, सैन्याचा पगार, किल्ल्यांची देखरेख यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर संपत्तीची गरज होती. पण हे पैसे त्यांनी कुठून आणले? मुघलांवर आदिलशाही आणि निजामशाहीवर केलेल्या स्वाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात संपत्ती मराठ्यांच्या ताब्यात आली होती. आणि विशेष म्हणजे शिवरायांनी परकीय व्यापारावरही नियंत्रण मिळवले होते. कान्होजी आंग्रे यांच्या आरमारामुळे इंग्रज, पोर्तुगीज आणि डच व्यापारी मराठ्यांना मोठ्या प्रमाणात कर भरत असत. यामुळेच स्वराज्याच्या तिजोरीत मोठा निधी जमा होत गेला. पण एवढा खजिना शेवटी गेला कुठे? अनेक इतिहासकार आणि संशोधक मानतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा खजिना एका सुरक्षित जागी लपवून ठेवला होता. पण कुठे? शिवरायांचा खजिना कुठे असेल? रायगड किल्ला, जिथे शिवरायांची राजधानी, तिथेच त्यांनी सर्वात सुरक्षित तिजोरी तयार केली होती. विशाळगड, जिथे संभाजी महाराजांनी रायगड सोडून इथेच आश्रय घेतला होता. सिंधुदुर्ग आणि अरबी समुद्रातील गुहा, जिथे मराठ्यांची आरमार शक्ती इथे होती. त्यामुळे हा खजिना समुद्रातही लपवलेला असू शकतो का? प्रतापगडच्या गुप्त बोगद्यात, प्रतापगडच्या तळाशी गुप्त बोगदे असल्याच्या अफवा आजही आहेत. इतिहासकार मानतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या खजिन्याचा मोठा भाग राज्यकारभारासाठी वापरला असेल, पण काही भाग त्यांनी भविष्यातील स्वराज्यासाठी सुरक्षित ठेवल्याची दाट शक्यता आहे. इंग्रज अधिकारी ग्रेट डफ यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की मराठ्यांचा मोठा खजिना आजही सापडलेला नाही आणि त्यामुळेच अनेक शोधक आजही महाराष्ट्रात या खजिन्याच्या शोधात आहेत. तुम्हाला काय वाटतं? शिवरायांचा हा खजिना आजही कुठेतरी महाराष्ट्राच्या मातीत दडलेला असेल का? की हा केवळ एक ऐतिहासिक समज आहे? हा रहस्यमय खजिन्याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रोमांचक इतिहासाच्या गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी.